नमस्कार. कल्पतरू आयुर्वेदीय चिकित्सालयातर्फे मी वैद्य मनोज देशपांडे आपलं स्वागत करतो. मागच्या वेळेसच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला साथीच्या आजारांमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती आपली कशी टिकून ठेवायची याविषयी आपण एक क्लिप बनवली होती आणि त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की प्राणायाम हा एक मोठा विषय आहे आणि त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्याख्यान ठेवूया. तर त्याप्रमाणे आज मी या व्याख्यानामध्ये मुख्य प्राणायाम आणि आपली रोगप्रतिकार शक्ती अशा पद्धतीने आणि प्राणायामावर जगभरातून कसं वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन झालेलं आहे, तर हे संशोधन रोगप्रतिकार शक्तीच्या अनुषंगाने मी आज आपणापुढे सादर करणार आहे. आता मला सांगा की पूर्वीच्या काळी साथीचे आजार काही नव्हते का? होते, नक्कीच होते. आणि त्याला आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये जनपदोध्वंस या नावाने त्याचा उल्लेख आहे. तर या अशा मोठ्या प्रमाणावर समाजाला ग्रस्त करणारे जे साथीचे आजार असतात, गंभीर आजार असतात, तर त्यासाठी योग आणि आयुर्वेद ही दोन आपली अत्यंत पुरातन वैद्यकशास्त्र म्हणावे या पद्धतीने त्या काळापासून होती. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीच्या शरीर शुद्धिक्रिया, रसायन चिकित्सा हे याच्यावरचे जनपदोध्वंसावरचे साथीच्या आजारांवरचे उपाय म्हणून सांगितलेले. आणि योगामध्ये तर अष्टांग योगच आहे पूर्ण. तर त्यातल्या त्यात विशेषतः प्राणायाम या गोष्टीवर जे काही मोठे साथीचे आजार आहेत त्याचा प्राणायामाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर साथीचे आजार विशेषतः जे जास्त प्राणघातक असतात, तर त्या सर्व आजारांचा जो काही मुख्य रोग असतो हा फुफ्फुसांकडे असतो किंवा श्वसन संस्थेकडे असतो. आपल्याला माहितीच आहे की एक वेळेस आपण अन्न पाणी याच्या विरहित राहू शकतो, परंतु हवेच्या शिवाय किंवा ऑक्सिजनच्या शिवाय, प्राणवायूच्या शिवाय आपली काही खैर नसते. अल्पावधीतच आपण मृत्यू पाहू शकतो. तर इतकं महत्व श्वसनाचं आहे. तर म्हणूनच आयुष मंत्रालयाने सुद्धा वेगवेगळ्या साथींच्या मध्ये, विशेषतः या सध्याच्या साथीमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रतिकार शक्तीवर कार्य करतील असे काही काढे आणि योगाचा सुद्धा अवलंब विशेषतः करायला सांगितलेला आहे. त्यामध्ये प्राणायाम आहे, ध्यानधारणा आहे, आसनं आहेत, याचा समावेश आपल्या आयुष मंत्रालयातर्फे सांगण्यात आलेला आहे. तर आता आपण श्वसन संस्था इथपासून सुरुवात करूया की ही श्वसन संस्था, त्याची रचना काय आहे, त्याचं कार्य कसं चालतं. तर आपली श्वसन संस्था ही इथपासून सुरू होते, नाकापासून, म्हणजे नोज तिथपासून फॅरिंग्स तिथपासून ट्रॅकिया, ज्याला आपण विंड पाईप म्हणतो, श्वास नलिका म्हणतो, तिथून पुढे ब्रॉन्कस, ब्रॉन्क्युल्स आणि शेवटचे जे काही घटक असतात ते म्हणजे वायुकोश किंवा ज्याला एल्व्हिओलाई म्हणतात. तर साधारण 3 कोटी एवढ्या प्रमाणामध्ये हे सूक्ष्म ज्या काही वायुकोश असतात ते फुफ्फुसामध्ये असतात आणि त्यांचं कार्य असतं की बाहेरून आलेली जी हवा आहे त्यातला ऑक्सिजन शरीरामध्ये रक्तामध्ये मिसळून घेणं आणि शरीरातला जो काही चयापचय प्रक्रियेनंतर निर्माण झालेला जो कार्बन डायऑक्साईड वायू असतो तो हा शरीराच्या बाहेर काढणार. तर हे जे गॅसियस एक्सचेंज म्हणतात, तर हे काम वायुकोशांच्या मार्फत होत असतं. त्याचप्रमाणे श्वसन संस्थेमध्ये आपल्या छातीचे जे काही स्नायू आहेत, रेस्पिरेटरी मसल्स म्हणतो, पोटाची स्नायू आहेत किंवा पोट आणि छाती याला विभागणी करणारे जी काही डायफ्रॅम किंवा महाप्राचीरा पेशी म्हणतात, तर ती सुद्धा श्वसनामध्ये भाग घेते. आणि मुख्यतः या सगळ्या श्वसनाचं जे प्रमुख केंद्र आहे ते आपल्या ब्रेन स्टेम मध्ये, मेंदूचा जो शेवटचा खालचा भाग आहे तिथं ते रेस्पिरेटरी सेंटर असतं. तर तिथून श्वसनाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतात त्या नियंत्रित केल्या जातात. तर प्राणायाम या गोष्टीकडे आता आपण प्रत्यक्ष वळूया. तर प्राण अधिक आयाम असं या शब्दाची व्युत्पत्ती आहे. तर प्राण म्हणजे आपण ढोबळमानाने समजू शकतो की ऑक्सिजन किंवा प्राणवायू, परंतु योगशास्त्रामध्ये प्राण म्हणजे जे बाह्य वातावरणातली जी चैतन्य शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, त्याला प्राण हे संबोधन दिलेलं आहे. आणि आयाम म्हणजे त्याच्यावरचं नियंत्रण किंवा प्राणामधलं किंवा श्वसनामधलं नियंत्रण व्यवस्थित प्रस्थापित करणं ही प्राणायामामुळे प्रक्रिया होते. योगामध्ये मुख्यतः इडा आणि पिंगला या 2 नाड्या सांगितलेल्या. डावी बाजू आहे ती इडा नाडीने प्रभावित होते आणि उजवी बाजू जी आहे ती पिंगला नाडी आहे. आणि त्याच्या मध्यभागी पाठीचा जो मणका असतो तिथे सुषुम्ना नाडी आहे. तर ह्या शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या सूक्ष्म नाड्या आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा अवरोध निर्माण होतो
किंवा त्यामध्ये जे काही टॉक्झिन्स किंवा विषारी पदार्थ जमा होतात, तेव्हा जे एनर्जी किंवा ऊर्जेचे जे काही मार्ग आहेत हे नाड्यांच्या माध्यमातून जाणारे हे अवरुद्ध होतात आणि त्यामुळे वेगवेगळे रोग निर्माण होतात. तर ह्या नाड्यांची शुद्धी करणं हे प्राणायामाच्या माध्यमातून मुख्य प्रयोजन असतं. तर श्वसन ही घटना अशी आहे की जी ऐच्छिक आणि अनैच्छिक या दोन्ही गोष्टींनी नियंत्रित केली जाते. तर जास्त करून ही अनैच्छिकच आहे, परंतु काही प्रमाणामध्ये आपण श्वसनावरती नियंत्रण ठेवू शकतो. श्वसन थोडं रोखू शकतो किंवा श्वास मंद करू शकतो, वेगवान करू शकतो. म्हणजे काही प्रमाणामध्ये ऐच्छिक घटक पण त्याच्यामध्ये येतो आणि प्राणायामाने हा जो ऐच्छिक घटक आहे हा आपल्याला जास्तीत जास्त आपल्या काबूमध्ये येतो. तर योग जो आहे हा अष्टांग योग म्हटलेला आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी त्याची 8 अंग वर्णन केलेले आहेत. तर अनेक योगाचार्यांचे मध्ये असे काही म्हणणं आहे त्यांचं किंवा मतप्रवाह आहेत की प्राणायाम ही गोष्ट ही अत्यंत जोखमीची आहे आणि त्यामुळे ती फार काळजीपूर्वक केली पाहिजे किंवा जोपर्यंत तुम्हाला यम, नियम, आसन यांची सिद्धी होत नाही तोपर्यंत प्राणायाम करणं योग्य नाही, असे सल्ले आहेत. कारण आपण जर बघायला गेलं तर यम काय काय आहेत, तर यम जे आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आणि नियम कुठले आहेत, शौच, संतोष, तपहा आणि प्रणिधान, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय. म्हणजे हे जर आपण घटक बघितले की मोरल कंडक्ट, सोशल कंडक्ट म्हणजे माझे वैयक्तिक जे काही नीतिमत्ता आहे किंवा सामाजिक माझं वर्तन जे आहे या सुधारणेपासून योगाची सुरुवात होती. त्यामुळे बघितलं आपण तर योग हा केवळ एक व्यायाम प्रकार नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर या योगामध्ये शरीर तर जाता जाता आपलं व्यवस्थित तंदुरुस्त होणारच आहे, परंतु त्याबरोबर आपलं मन किंवा आपलं जी बुद्धी आहे आणि आपल्या आत्म्यापर्यंत आपला उत्कर्ष होण्यासाठी आपल्याला योग मार्ग हा मदत करत असतो. तर यमनियम ह्या गोष्टी साध्य झाल्यावरच तुम्ही प्राणायामाकडे जा असा मतप्रवाह जरी असला तरी साधकांनी जितके आपल्याला शक्य आहेत, आपल्या सध्या काळाशी सुसंगत आपल्याला शक्य आहे तेवढे यमनियम सांभाळून त्यामध्ये एक एक पाऊल पुढे पुढे टाकत आपण प्राणायामाचा अभ्यास सुरू केला तरी चुकीचं होणार नाही असं माझं मत आहे. तर प्राणायाम जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत, म्हणजे प्रकार आहेत प्राणायामाचे जे सांगितले की त्यामध्ये अगदी सोपं नाडी शोधन प्राणायाम, अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, भ्रामरी किंवा उज्जाई, शीतली, शीतकारी असे बरेच प्रकार प्राणायामाचे वर्णन केलेले आहेत. पण आज तुम्हाला मी ज्या पार्श्वभूमीवर आज हा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सुरक्षित असा जो प्राणायामाचा प्रकार आहे की जो आपल्याला रोगप्रतिकार शक्ती आपली व्यवस्थित राहण्यासाठी मदत करणार आहे, त्याचप्रमाणे आपली मनस्थिती व्यवस्थित राहण्यासाठी, आपली चिंता, नैराश्य, भीती या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी उपयोगी पडेल आणि कुठलाही शरीराला त्रास न होता होईल अशा पद्धतीचा प्राणायाम आज मी आपणासमोर सादर करणार आहे. आणि विशेष म्हणजे या पद्धतीच्या प्राणायामावर अनेक विद्यापीठांमध्ये, अनेक योग विद्यापीठांमध्ये, अनेक आधुनिक शास्त्राच्या महाविद्यालयांमध्ये देखील याच्यावरती देश विदेशाच्या संशोधन याच्यावरती झालेलं आहे आणि त्यातून अत्यंत उत्साहवर्धक, अत्यंत प्रभावी असे निष्कर्ष त्यातनं आलेले आहेत. त्यामुळे मला आपणापर्यंत हे निष्कर्ष पोहोचवण्यासाठी खरंच खूप आनंद होत आहे. तर नाडी शोधन मी मगाशी सांगितलं. अनुलोम विलोम या प्रकारामध्ये फक्त अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग, एकाडेक नाकपुडीतून श्वसन आहे. परंतु हा जो काही नाडी शोधन प्रकार आहे यामध्ये किंचितसा कुंभकाचा प्रकार आहे. तर कुंभक आपल्याला माहिती की कुंभक म्हणजे ब्रेथ होल्डिंग, की जेव्हा श्वास आपण आत घेऊन श्वास रोखून ठेवतो उच्छ्वासाच्या पूर्वी तो अंतःकुंभक होतो आणि श्वास आपण पूर्ण सोडल्यानंतर जो काही श्वास घेण्यापूर्वीचा जो काही पॉज असतो, ती जी काही श्वास न घेण्याची जी काही अवस्था असते त्याला बहिर्कुंभक म्हणतात. तर कुंभक या गोष्टीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे आणि ते आपल्याला अत्यंत उपकारक आहे. परंतु मी तुम्हाला एक आत्ता सल्ला देऊ इच्छितो की ज्या लोकांना विशेषतः वय खूप जास्त आहे किंवा ज्यांना काही मेंदूचे आजार आहेत किंवा हृदयाचे गंभीर आजार आहेत किंवा काही मानस विकार आहेत, तर अशा लोकांनी किंवा गर्भिणी स्त्रिया आहेत अशा लोकांनी कुंभकाचा अभ्यास करू नये असं मला या निमित्ताने इथे सांगायचंय.
त्याचप्रमाणे विशेष एक गोष्ट की जेव्हा आपण आजारी असता, शरीरामध्ये कुठल्याही आजाराची लक्षणं आहेत, तेव्हा सुद्धा आपल्याला प्राणायाम किंवा कुठलाही व्यायाम करू नये असा आयुर्वेदाचा आणि योगाचा पण सिद्धांत आहे. तर आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर आता आपण याची पूर्व तयारी बघूया की काय आपणाला प्राणायाम करताना कशा पद्धतीने. तर एक तर काय, सकाळची प्रसन्न वेळ हवी शक्यतो. आवाज कुठलेही इथं नसावेत. आवाज का नसावेत? कारण जेव्हा आवाज येतात तेव्हा आपली जी इंद्रिय आहेत ती बरोबर त्या विषयाशी निगडीत होतात आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये वेगळेच विचार सुरू होतात. त्यामुळे सकाळची वेळ, पहाटेची वेळ ही प्रसन्न छान असते. तुम्ही संध्याकाळी पण करू शकता प्राणायाम, परंतु एक गोष्ट याच्यामध्ये आहे की साधारण 3 तासाचा तुम्ही अंतर ठेवलं पाहिजे. की संध्याकाळचा जरी प्राणायाम तुम्हाला करायचा असेल तर तत्पूर्वी 3 तास तुम्ही खाल्लेलं नसलं पाहिजे. सैलसर असे हलके कपडे घाला. सकाळचे प्रातर्विधी केल्यानंतर, उरकल्यानंतर आपणाला ह्या प्राणायामाच्या अभ्यासासाठी बसायचंय. तर प्राणायाम करण्यापूर्वी शरीर थोडंसं वॉर्मअप जे म्हणतो त्यासाठी आपण थोडंसं जॉगिंग करा किंवा सूर्यनमस्कार करा किंवा काही स्ट्रेचेस शरीराचे करा की ज्यामुळं शरीराचे स्नायू जे आहेत ते आपले थोडेसे शिथिल होतील आणि आपण पुढे प्राणायाम सुकरतेने करू. तर या पद्धतीने आपली आता सुरुवातीची तयारी झाली. पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, वर्ज्य कोणत्या गोष्टी ह्या मी तुम्हाला सांगितल्या. तर आता आपल्याला प्रत्यक्ष प्राणायाम ही गोष्ट कशी करायची आहे याच्याकडे आता जायचं आहे. तर प्राणायाम आता सुरुवातीला मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. तर प्रात्यक्षिक करताना मी तुम्हाला 2 सायकल याच्या करून दाखवतो की आपण श्वास घेणारे कसा, कुंभक करणारे कसा आणि श्वास सोडणारे कसा. थोडक्यात श्वास घ्यायची जी प्रक्रिया आहे त्याला पूरक म्हणतात आणि श्वास आतमध्ये जो रोखून आपण ठेवतो त्याला कुंभक म्हणतात आणि बाहेर जो श्वास आपण सोडतो त्याला रेचक म्हणतात. तर आता आपण फक्त अंतःकुंभक करणार आहात ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मी आता तुम्हाला त्याचं जे काही गुणोत्तर आहे, श्वास घ्यायचा, कुंभक मेंटेन करायचा आणि श्वास सोडायचा, याचं गुणोत्तर सुद्धा तुम्हाला म्हणजे 4:2:4 असं आपण तुम्हाला थोडक्यात सांगतो की श्वास जेवढा वेळ आपण घ्यायचा आहे त्याचा निम्मा वेळ आपण श्वास रोखून ठेवायचा आहे आणि जेवढा वेळ श्वास घ्यायला आपल्याला लागणार आहे तेवढाच वेळ आपल्याला श्वास सोडायला लागणार पाहिजे. तर याची प्रक्रिया मी आधी तुम्हाला तोंडी सांगतो की मी डाव्या बाजूनी श्वास 4 आकडे म्हणेपर्यंत घेणार आहे. नंतर 2 आकडे मी श्वास रोखून ठेवणार आहे की ज्याला आपण कुंभक म्हणतो आणि नंतर 4 आकडे म्हणेपर्यंत उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणार आहे आणि नंतर लगेचच पुन्हा उजव्या नाकपुडीतून श्वास घेणार आहे 4 आकडे म्हणेपर्यंत. त्यावेळेस पुन्हा दोन्ही नाकपुड्या बंद असतील, कुंभक असेल 2 काउंट करेपर्यंत आणि नंतर 4 काउंट करेपर्यंत मी पुन्हा श्वास सोडणार आहे. तर आता आपण याचं प्रात्यक्षिक पाहतो आहे. तर आपल्याला जी काही नाकपुड्यांचं बंद करणं, उघडणं ज्या गोष्टी करायच्या तर त्यासाठी एक प्रणव मुद्रा म्हणून सांगितलेली आहे. तर ही या प्रकारची प्रणव मुद्रा आहे. यामध्ये तर्जनी आणि मध्य अंगुली जी आहे ती आपण याप्रमाणे दुमडलेली आहे आणि बाकी बोट आपली सरळ अवस्थेमध्ये आहेत. तर याप्रमाणे आता आपण प्राणायाम सुरू करतोय. तर प्रथम मी डाव्या बाजूनी श्वास घेणार आहे, त्यासाठी उजव्या बाजूने मी श्वास सुरू करतोय. 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 3 4 1 2 1 2 3 4. ठीक आहे. आपल्याला आता ही प्रात्यक्षिक करून दाखवल्यामुळे याची बऱ्यापैकी कल्पना आलेली असेल. तरी सुद्धा माझा सल्ला असेल की आपणाला जर ह्या गोष्टी समजल्या नसतील व्यवस्थित तर आपण तज्ज्ञ लोकांकडून याची जरूर माहिती करून घ्यावी आणि मगच या गोष्टीमध्ये आपण प्रवेश करावा. पण ही अत्यंत निर्धोक, सोपी आणि साधी गोष्ट आहे हे मला सांगावंसं वाटतं. आणि नंतर शवासन प्राणायाम झाल्यानंतर आपण साधारण 2 ते 3 मिनिट आपण शवासन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या इतर दैनंदिनी जी आहे त्याला सुरुवात करायची आहे. तर साधारण याच्यावरती संशोधन असं झालेलं आहे की 15 मिनिट सकाळी आणि 15 मिनिट संध्याकाळी याप्रमाणे आपल्याला हा नाडी शोधन प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. अर्थात नवीन साधकांना या गोष्टी 15 मिनिट सलग जमणार नाहीयेत. तर आपण 5-5 मिनिटाचे 3 टप्पे पण करू शकतो आणि जशी जशी आपल्याला आपला आत्मविश्वास वाढेल, आपला स्टॅमिना वाढेल
तसं तसं तुम्ही वेळ वाढवू शकता. तर 15 मिनिट सकाळी आणि 15 मिनिट संध्याकाळी, सध्याच्या कालावधीमध्ये तर एवढा वेळ सहजच कुणालाही या पद्धतीने प्राणायामाला वेळ देणं शक्य होणार आहे. तर ठीक आहे, आपण आता प्रात्यक्षिक याचं बघितलं. तर मगाशी मी सांगितलं की साथीचे जे आजार असतात यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो, श्वसन संस्थेवर परिणाम होतो. तर नक्की काय बरं होतं या आजारांमध्ये, नक्की आपल्या फुफ्फुसावर किंवा श्वसन संस्थेवर या संसर्गाचा, जंतू संसर्गाचा कसा परिणाम होतो? तर सहसा आपल्या नाकातून या जंतूंचा शरीरामध्ये प्रवेश होतो आणि नंतर हे जंतू आपल्या श्वसन संस्थेतून खाली खाली उतरत अजून श्वास नलिकेतून आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. आणि जसं फुफ्फुसांमध्ये ते जंतू पोहोचतात आणि जसा त्याचा या श्वसन संस्थेतून प्रवास या जंतूंचा सुरू होतो, तसा आपल्या शरीरातली जी रोगप्रतिकार शक्ती आहे तिला आपला मेंदू हा अलर्ट करतो की ठीक आहे, शरीरामध्ये शत्रूचा हल्ला झालेला आहे, आता आपल्याला आक्रमणासाठी सिद्ध व्हायला पाहिजे. तर याप्रमाणे रोगप्रतिकार शक्तीला निरोप जातो. रोगप्रतिकार शक्ती आपली एकदम ऍक्टिव्हेट आणि तल्लख होते आणि मोठ्या प्रमाणावर ज्या सैनिक पेशी आहेत त्या सैनिक पेशींचा त्या विषाणूंवर, जीवाणूंवर हल्ला होतो. आणि त्याप्रमाणे या हल्ल्याच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी विषाणूंसाठी जी घातक अशी किंवा त्यांच्या अस्तित्वाला घातक होतील अशा पद्धतीची रसायनं आपल्या रोगप्रतिकार शक्तीकडून सोडली जातात आणि त्याचा परिणाम स्वरूप फुफ्फुसामध्ये कधी कधी इन्फेक्शनला जर शरीराने व्यवस्थित तोंड दिलं तर त्या जंतूंचा नायनाट होतो आणि पुढे आपल्याला गंभीर लक्षणं निर्माण होत नाही. पण कधी कधी रोगप्रतिकार शक्ती जर कमी पडली किंवा रोगप्रतिकार शक्तीने ओव्हर रिस्पॉन्स केला तर अशा दोन्ही घटनांमध्ये फुफ्फुसाच्या मध्ये पाणी किंवा जलसंचिती म्हणतो आपण तशी व्हायला लागते. आणि जेव्हा अशा पद्धतीने पाणी साचतं फुफ्फुसांमध्ये तेव्हा मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की हवेतला ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळणं आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकणं, ही जी वायुकोशांच्या स्तरावरती जी काही प्रक्रिया होत असते गॅसियस एक्सचेंजची, त्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो आणि शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू हा बिल्टअप व्हायला लागतो, वाढायला लागतो. हा शरीरासाठी अत्यंत घातक असतो. ऑक्सिजनची लेव्हल हळूहळू कमी व्हायला लागते आणि ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यामुळं सर्व शरीरातल्या महत्वाच्या जे अवयव असतात त्या अवयवांची, मग ते यकृत असेल, किडनी असेल, हृदय असेल, ह्या सगळ्या अवयवांची हानी व्हायला लागते. ते जणू तडफडायला लागतात ऑक्सिजनसाठी आणि त्या या प्रक्रियेतून शेवटी सेप्टिसेमिक शॉक म्हणून एक घटना आहे, त्या घटनेचा शरीरामध्ये सुरुवात होते. त्यावेळेस रक्तदाब असतो तो खूप खालच्या स्तरापर्यंत जातो आणि सेप्टिसेमिक शॉक नंतर मग एक एक अवयव जे आहेत ते निकामी होत मग पुढे रुग्ण हा अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये जातो. तर या पद्धतीने एकंदरीत प्रक्रिया सगळी होत असते. तर आता मुद्दाम तुम्हाला मी ही सविस्तर गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे ह्या सर्व श्वसन संस्थेतल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, अगदी नाकापासून, घशापासून, श्वास नलिकांपासून, वायुकोशांपर्यंत, तर ह्या सगळ्या किंवा आपलं इव्हन हृदय असो, या सगळ्या घटनांवर प्राणायाम कसा चांगल्या पद्धतीने परिणाम करतो यावर संशोधन झालेलं आहे आणि त्या गोष्टी मी तुम्हाला आता इथून पुढे सांगणार आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करायची की ही प्राणायाम ही कोणत्याही या गंभीर आजाराची ट्रीटमेंट नव्हे. जेव्हा प्रत्यक्ष आजार असतो तेव्हा प्राणायाम केल्याने तुम्हाला यातून सुटका होणार आहे तर बिलकुल होणार नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. जसं की आपण ॲरोबिक एक्सरसाइज का करतो की आपलं फुफ्फुस स्ट्रॉंग व्हावं, आपले फुफ्फुस म्हणा किंवा आपलं हृदय मजबूत व्हावं. परंतु तरी सुद्धा व्यायाम करणाऱ्या माणसांना हृदयविकाराचा झटका येणार नाहीये का? तर येणार आहे. परंतु व्यायाम करणारे आणि न करणारे यामधले कोणती माणसं त्या हृदयविकाराच्या झटक्याला तोंड देऊ शकतील? तर कोणी सांगू शकेल की ज्या लोकांचं हृदय सक्षम आहे कोणत्याही पद्धतीच्या इमर्जन्सीला तोंड देण्यासाठी, ते लोक या आजारातून बाहेर पडतात. तसंच ज्याचं फुफ्फुस सक्षम आहे त्या माणसाला जरी संसर्ग झाला तरी सुद्धा तो संसर्ग परतून लावण्याची क्षमता जी आहे त्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारच्या शक्तीच्या रूपाने आणि फुफ्फुसाची क्षमता वाढल्याच्या रूपाने या प्राणायामाने आपल्याला प्राप्त होते. तर आता काय काय संशोधनातून निष्कर्ष आले तर एक एक घटक, काही संज्ञा ज्या आहेत त्या शास्त्रीय आहेत, परंतु तरी सुद्धा आपल्याला या जर समजल्या व्यवस्थित तर आपल्याला कसं असतं की कोणताही विषय लोकांना शास्त्रीय शुद्ध रीतीने जेव्हा समजतो तेव्हा त्याच्याविषयी रुची निर्माण होते आणि त्याच्यावरती विश्वास बसतो. केवळ कोणीतरी आलं आणि म्हणलं की अरे प्राणायाम करा, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल, तुमचं फुफ्फुस स्ट्रॉंग होईल, अशा पद्धतीने एक लेमॅन टर्मिनॉलॉजी म्हणतो आपण
त्याच्यावर बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही आणि माझा हाच प्रयत्न आहे की आपल्याला शास्त्रीय दृष्टीने सुद्धा हा विषय समजावा आणि आपण याच्याकडे वळावं. तर पहिली गोष्ट कुठली तर PEFR, की ज्याच्या याला म्हणतात की पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट. तर जेव्हा पूर्ण ताकदीने आपण शरीरामध्ये हवा घेतो तेव्हा ती किती वेगाने शरीराच्या बाहेर फेकू शकतो, तर त्याची ही टेस्ट आहे, PEFR म्हणतात. तर या टेस्टमध्ये जणू मी तुम्हाला उपमा देईन की एखादी न वापरात असलेली हार्मोनियम आहे, समजा वाजवायची पेटी आहे, तर ती जर तुम्ही बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी जर काढली तर ती वाजणार नाही. कारण काय, तर त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी अडथळे निर्माण झाली आहेत, स्वच्छता निर्माण झाली, त्याची बिघडलेली आहे, धूळ साचलेली आहे. पण जेव्हा ती तुम्ही स्वच्छ करता किंवा एखादी पेटी जेव्हा नियमित वाजवता तेव्हा कधीही तुम्ही पेटीवरती हात टाका, त्याला भाता मारायचा अवकाश की लगेच सुंदर स्वर त्यातनं निर्माण होतात. तर तसंच आहे आपल्या फुफ्फुसाचं पण, की जेव्हा PEFR ज्याचा चांगला असतो, की ज्याला वेगाने श्वास बाहेर सोडता येऊ शकतो, तर ह्या प्रक्रिये हे कोणाला करता येतं, तर ज्याचे छोटे छोटे श्वसन मार्ग जे असतात ते मोकळे झालेले असतात. तर हे मोकळे झालेले श्वसन मार्गांमुळे त्याचा PEFR सुधारतो. तर प्राणायामाने होणारा हा एक महत्वाचा फायदा आहे. दुसरा आहे MVV, ज्याला मॅक्सिमम व्हॉल्युंटरी व्हेंटिलेशन असं म्हणतात. तर 10 ते 15 सेकंदामध्ये जास्तीत जास्त आपण किती हवा घेऊ शकतो आणि सोडू शकतो याचं ते एकक आहे. तर हा सुद्धा घटक आहे की हा ज्याचा चांगला असतो, कोणाचा चांगला असतो, ज्याच्या रेस्पिरेटरी मसल स्ट्रॉंग असतात किंवा श्वास आत घेणं भरपूर प्रमाणामध्ये आणि श्वास बाहेर सोडणं, या दोन्ही गोष्टीसाठी आपल्या फुफ्फुसांची आणि आपल्या रेस्पिरेटरी मसल जे असतात त्याची क्षमता खूप चांगली असणं गरजेचं असतं. तर प्राणायामामुळे आपला MVV जो आहे की मॅक्सिमम व्हॉलंटरी व्हेंटिलेशन जे आहे ते पण सुधारतं. व्हायटल कॅपॅसिटी VC, तर पूर्ण ताकदीने श्वास घेतल्यानंतर किती व्हॉल्यूमची हवा आपण बाहेर सोडतो, तर हे सांगणारी ही टेस्ट आहे की ज्याला व्हायटल कॅपॅसिटी म्हणतात. तर कोणालाही साधी गोष्ट लक्षात येईल की ज्याचा उच्छ्वास चांगला आहे, श्वास घेतल्यानंतर श्वास बाहेर सोडण्याची प्रक्रिया सुद्धा तितकीच प्रभावीपणे होणं महत्वाचं आहे. कारण त्या उच्छ्वासामध्ये शरीरातले जास्तीत जास्त प्रमाणात ज्या अशुद्धी असतात, कार्बन डायऑक्साईड असतो, हा शरीराच्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाहेर टाकला जातो आणि या गोष्टीमुळे गॅसियस एक्सचेंज जो असतो तो पण सुधारतो. म्हणून व्हायटल कॅपॅसिटी ही सुद्धा प्राणायामाने तुमची वाढते असं संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. पुढची गोष्ट आहे RR, रेस्पिरेटरी रेट. तर रेस्पिरेटरी रेट हा साधारण 12 ते 20 या प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोकांचा असतो. तर योग मार्गामध्ये एक फार सुंदर व्याख्या दिलेली आहे की आयुष्य प्रत्येकाला देवाने किती दिलेले आहे. तर योगाच्या जे काही ग्रंथ आहेत त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आयुष्य हे वर्ष महिने या स्वरूपात नाही दिलेलं देवाने, तर श्वासांची संख्या, एखाद्या व्यक्तीला जितके तुझा एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला इतके इतके श्वास देवानी बहाल केलेले आहेत, तर ते श्वास ती व्यक्ती किती विचारपूर्वक किंवा किती कमी प्रमाणात वापरेल, अर्थात तिचं आयुष्य हे मोठं असेल. त्यामुळे जितकं श्वास उथळ, जितका श्वास लवकर लवकर घेण्याची सवय असेल तितका आपला आयुष्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे रेस्पिरेटरी रेट हा प्राणायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये आपोआप कमी 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 यायला लागतो. अगदी 5-6 पर्यंत सुद्धा त्या माणसाचा, आपल्याला सुद्धा प्राणायाम केल्यानंतर आपण जर श्वासाकडे, नाडीकडे लक्ष ठेवलं तर हे बदल आपल्याला लगेच अनुभवतात. जेव्हा एखादा अनुभवी साधक असतो प्राणायामातला त्याला तर याचे फार उत्तुंग फायदे होताना दिसतात. दुसरं म्हणजे रेस्पिरेटरी रेट जेव्हा कमी होतो तेव्हा ब्लड प्रेशर सुद्धा शरीराचं कमी होत असतं. ब्रेथ होल्डिंग कॅपॅसिटी, तर साधारण 20 सेकंद कमीत कमी तुम्हाला श्वास रोखून हा ठेवताच आला पाहिजे. कारण जर तसं होत नसेल तर तुमचं फुफ्फुस किंवा हृदय हे सक्षम नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. अनेक खेळाडू सुद्धा, ऍथलेट सुद्धा विशेषतः त्यांचा फुफ्फुसाचा किंवा हृदयाचा स्टॅमिना वाढण्यासाठी ब्रेथ होल्डिंग ची प्रॅक्टिस करतात. तर हा एक प्रकारचा कुंभकच आहे. तर कुंभकाचे विलक्षण फायदे आहेत. अर्थात ही गोष्ट अत्यंत गुरुच्या सानिध्यामध्ये किंवा तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखालीच करण्याची गोष्ट आहे जेव्हा आपण प्रगत कुंभक करत असतो तेव्हा. युटिलायझेशन ऑफ होल लंग्स ही एक गोष्ट मला सांगायची की फुफ्फुसं जी आहेत आपली ही फार कमी प्रमाणामध्ये आपल्याकडून वापरली जातात. तर आपलं फुफ्फुस जे असतं ते इथपासून सुरू होऊन ते अगदी खांद्यापर्यंत फुफ्फुसाची उंची असते. तर आपला श्वास हा इतका उथळ असतो की त्यामुळे फुफ्फुसाचे अनेक भाग वापरले जात नाहीत. अनेक छोटे छोटे श्वास नलिका किंवा वायुकोश हे
निष्क्रिय अवस्थेत राहतात. तर प्राणायामामुळे हे पूर्ण फुफ्फुस याच्यामध्ये वापरलं जातं. सिलियरी ऍक्शन, आपल्या फुफ्फुसाचं जे आतलं लायनिंग आहे किंवा ज्या श्वास नलिका आहेत त्याच्यामध्ये सिलिया म्हणजे छोटे छोटे असे केसांसारख्या रचना असतात. त्या रचना अत्यंत महत्वाच्या असतात. जेव्हा विशेषतः इन्फेक्शन होतात, शरीरामध्ये द्रवसंचिती, पुयसंचिती होते, कफ साचतो, तेव्हा तो शरीराच्या बाहेर काढण्यासाठी हे सिलिया तो कफ शरीराच्या बाहेर ढकलण्यासाठी मदत करत असतात. तर ही सिलियरी ऍक्शन सुद्धा या प्राणायामामुळे सुधारते. लिम्फॅटिक ड्रेनेज, पोटात आपल्या अनेक लिम्फॅटिक्स असतात की ज्या लसिका ग्रंथी म्हणतो आपण. तर त्या जेव्हा आपण प्राणायाम करत असतो तेव्हा पोटातल्या सुद्धा अनेक अवयवांना याचा फायदा होतो. किंवा ही जी आपली डायफ्रॅमची जी काही मोठी मसल आहे तिची हालचाल व्यवस्थित सुधारल्यामुळे लिम्फॅटिक ड्रेनेज, लसिका ग्रंथींचं काम सुधारतं. WBC, पांढऱ्या रक्तपेशी ज्या असतात तर त्यांची कार्यक्षमता सुधारते. आणि नॅचरल किलर सेल म्हणून एक असतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, जंतूंचा नायनाट करण्यासाठी, अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी सुद्धा त्या NK सेल्स असतात. तर त्या शरीरामध्ये प्राणायामामुळे जास्त तयार होतात. आणि अग्निप्रदीपन हा एक महत्वाचा जो भाग आहे की त्याच्यामुळे भूक वाढायचं जे सेन्सेशन आहे ते फार प्रभावीपणे होतं. तर उत्तम भूक लागणं हे मला म्हणायचंय की आपल्याला एक चांगलं लक्षण आहे की शरीराचं चयापचय चांगलं आहे. प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की आपली भूक प्रचंड वाढते. चांगली भूक झाली की शरीरामध्ये आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतं. आणि सायकोसोमॅटिक ज्या काही डिसऑर्डर्स असतात किंवा मन जेव्हा आपलं दुर्बळ असतं तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती अत्यंत वीक होते. हे फार महत्वाचं याच्यामधलं गोष्ट आपल्याला दिसते. तर त्यासाठी मन स्ट्रॉंग होण्यासाठी प्राणायामाचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. सेरोटोनिन किंवा एंडॉर्फिन, डोपामाइन असे चांगल्या चांगल्या प्रकारचे जे काही हॉर्मोन्स आहेत ते शरीरामध्ये निर्माण होतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे शरीर, मन या सगळ्या गोष्टींना होतात. तर सरते शेवटी मला फक्त आपल्याला एकच गोष्ट सांगायची की आज मी तुम्हाला बिलकुल म्हणणार नाही की माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, परंतु माझी नक्की आपल्याला अगदी कळकळीची विनंती असेल की आपण हा व्हिडिओ ऐकून सध्याचा हा जो काही बिकट काळ आहे त्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती ही कळ आहे लक्षात, कळीचा मुद्दा आहे लक्षात ठेवा. ज्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली त्याला या आजारापासून आपण दूर रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर माझी कळकळीची विनंती की हा व्हिडिओ केवळ पाहू नका आणि शेअर करू नका, तर आपण आजपासून आपल्यामध्ये बदल करून प्राणायामासाठी जरूर वेळ द्या. तर एका प्रार्थनेने मी आज शेवट करतोय. हे नाथ सब सुखी हो, कोई न हो दुखारे, सब हो निरोगी भगवन, धन धान्य से भंडारे, सब भद्र भाव देखे, सन्मार्ग के पथी हो, दुखिया न कोई होवे, सृष्टि में प्राण धारे, हे नाथ सब सुखी हो.